गुरुजीने सांगितलं पुणे जिल्हा हो तुझा म्हणे द्विगुण तिचा म्हणती सहस्र मुद्राचा संकल्प. तिसरा होता दुबईवाला तो म्हणला 1000 स्वर्ण मुद्रा देतो आमची पोरगी करा आमची पोरगी करा. अभंगाचा आणि याचा काय संबंध? मागं लागलो काय सांगावं. एक मुळशी तालुक्यात 100 एकराचा मागायला नाही एकच पोरगी त्याला. पहा कीर्तनात याचा काय संबंध? घर जावई करायचं म्हणतं बाबड्या ते खाट्या झाडाला पाणी घालून राहिलाय ते आमच्या ध्यानाचं नाही डोक्याचं नाही. तू काय सांगतोय महाराज माझ्या की दुसरा बुवा पाहिजे होता असो सांगायचा भागाचा आहे दारवाडाला मावाळ वाढवतो मला हे सांगायचं आमची मुलगी करा आमची मुलगी करा. चांगदेव म्हणला पाण्यात म्हैसरवर अरे ज्याला लग्न करायचं त्याला विचारा ना. चांगदेव महाराजांचा अपमान नाही का हा? उदयिक अभ्यासाची ग्रंथ उद्या कोणता ग्रंथ शिकायचं हे सांगा. तर याला वाराणसीला योगी असते. मग चांगदेव महाराज म्हणती चांगदेव मी योग शिक्षा घेणार. हा चांगदेव महाराजांचा अवमान नाही का या कीर्तनकाराकडून? पाया पडले सगळ्यांना नमस्कार केला निघाले सगळे लोक निघाले त्यांच्या बरोबर. महाराज याव का मी तुमच्या बरोबर काशी करायला याव का मी तुमच्या बरोबर काशी करायला. चांगदेव म्हणजे काय काशी करायची इथंच करा हा वाराणसीला यायचं असत. आणि मग निघाल्यावर चांगदेव चालल्यावर महाराज मग काय वाटाने 14 विद्यांचं औषध पण गोशी पाय आता काय तुमच्या आजोबांनी पाहिलं नाही नाही माझ्या आजोबाला त्याच्या आजोबांनी सांगितलं. मग त्या आजोबांनी पाहिलं नाही नाही त्यालाही त्याच्या आजोबांनी सांगितलं. हजारो वर्षापासून ही योगी साधना करते. कधी पाठ केले पण मला आठवतंय घरा माझी घरे दारा माझी झाले विवरात जोडी लक्षावरी योगी तिथे योगी राहतोय तो तुला शिकवेल पण जाऊ नको बाबा. भय आहे तेथे व्याघ्र सर्पाची. त्याने आपल्याला कोणी भेटायला येऊ नये म्हणून दारात वाघ सर्प आणून महाराष्ट्र हलवून सोडायचं म्हणजे काय एखादा ध्येय वेळा माणूस आहे ना ध्येय प्राप्त होईपर्यंत शांत बसत नाही. ध्येयच प्रकारचा योगीराज चांगदेव निघाले. सगळ्याला सांगितलं 7 दिवस माझी वाट पहा. मी 7 दिवसात मागायला गुहेच्या दारापाशी सगळे 7 दिवस थांबले. चांगदेव आजच्या बघितलं वाघ सर्प विंटू पोतो खांबासारखीच उभी राहतात. तो जर मंत्र म्हणला गायक जर चाल म्हणत असेल तुका माने मा असा तू पखवाजा असा पेटी मास्तर असा चौकदार असं तुम्ही कीर्तनकार असं म्हणू का? मला ती विद्या येते नको असो सांगायचं. यांना चांगदेवाची विद्या येते म्हणजे पक्वाजवाल्याला जाग्या उभा करणार. पहा कीर्तनामध्ये काय सांगतात. सगळे स्तंभित नवे दयाचा जे ठरू क्षुधा तृषेचा आडधरू दया काही नाही वा अमृताचा त्यांना निर्धार असतो मला. आणि मग लागोनिया चरणा एखाद्या गुरुचं वर्णन असं करावं ना पुरता गुरु पघळलाच पाहिजे म्हणा वा तो म्हणलाच पाहिजे आता माझे उत्तराधिकारी तुम्हीच वा असं. मी मग जरी बाबाकडे हात करून का बोलतोय असो सांगायचा भाग असा आहे. आणि मग आता ते फकीर मी फकीर असो पैसे घेत नाही का हा कीर्तनकार? पैसे घेत नाही का हा? गुरुजी प्रसन्न झाले म्हणते तो बाळा. अभंग घेत असताना कीर्तनामध्ये अभंगावरती बोलण्याऐवजी बरंच काही वाचाळ बोलण्यात येत असतं. तर अशा कीर्तनकारांनी आपल्या वाचाला जरा आवर घालावा अशी ही चर्चा नागरिकांमध्ये खूप होत आहे. योग प्रक्रिया सांगायला सुरुवात केली. महाराज चांगदेव हे मरुदगणाचा अवतार आहे आपल्याला पाहिजे माऊली. उत्तम गुरु आणि योग्य शिष्याची गाठ पडली तुका म्हणे कानी आई मला आणखी सविकल्प समाज आणि कार्ट्याला निर्विकल्प इतकं तयार पोर माझ्या उभ्या हयातीत पाहिलं नाही. म्हणजे हजारो वर्षापासून मी योग साधना करतोय. चंद्र सूर्याचा तेज पिकं अशा लाख 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 त्याचा तेज संपू लागला. 7 वर्षानंतर समाधी भेटली असो समाधीवर ध्यान झालं आणि मग गुरुजी जन्माला लागले आणि मागती अनुभव समाधी. हसणाऱ्यांना हसत का हसता?
असे म्हणू शकत नाही हे महाराज. समाधी तुला निर्विकल्प आहे. मला तुझ्या कृपेने निर्विकल्प समाधी, याला म्हणायचं शिष्यात इच्छेत पा. आता मी माझ्या गुरुपेक्षा भारी झालो. आता माझ्या गुरुपेक्षा भारी झालो. महाराज गची बाधा देवी कीर्तनकारांमध्ये गण आहे का हो? एखादी देखणी माऊली असावी, मुलगी पाहायला गेली, मुलगी कशी आहे, काय पाहायचंय, महिलांचा अवमान, बीड जिल्ह्याचा अवमान, व्यसन करणाऱ्यांचा अवमान, अपंगाचा अवमान. फक्त नाकावर म्हशीने पाय दिलेला आहे. काय करावे ती 32 म्हशीचा आणि अभंगाचा काय संबंध? सगळं चांगलं आहे महाराज, जर अहंकार असं काही कामाचं नाही. इथं चांगदेवाचं गोडं पेंड खायला लागतं. 7 दिवस थांबा म्हणले होते. 7 वर्षांनी चांगदेव महाराजांचा अवमान होत नाही का? नारायणनगर भागातली नारायण डोळची माणसं सगळी गावात आली, रडली. अभंगाचा नगर भागाचा काय संबंध? दर 7 पुण्यतिथी सप्ताह कीर्तन राजेंद्र महाराज, गणेश महाराज, दुसरे गणेश महाराज, गुरुजीला सुंदर हे कोणत्या अभंगात आहेत नावं? जोरदार कार्यक्रम झाला. 7 पुण्यतिथ्या झाल्या. योगीराज माग आले ना, आले नारायण डोहला तर त्यांची